तुम्ही आयुष्यभर तुम्ही तिला नीट बोलली, माय बापा सगळं तुम्ही तिचा उद्धार केला, तुझ्या बापानं हेच केलं होतं, तुझ्या आईनं हे शिकवलं का? असं करीत असते तुमच्या तिकडं, आमच्याकडे असं नाही करीत। प्रत्येक वेळी तुम्ही तिला किती हिणवले, पण आता सवय लागून गेली तिला। ती म्हणते म्हाताऱ्यांचा स्वभावच तसा आहे, ते तोंडानं भटकळे पण मनानं फार प्रेमळ। हे सगळी सबती कोण घालते? कोण घालतं? आपली म्हातारीच घालते ना। मला इमानदारीने सांगा, आता तुम्हाला उठता येत नाही, कधी कधी काठी नाही सापडली तर हाताला धरून कोण उठवतं तुम्हाला? म्हातारीच उठवती ना, अर्धांगिनीच उठवती ना। तुम्हाला शुगर आहे, तुम्हाला बीपी, सकाळी 8 वाजता तुम्हाला नाही खाल्लं काही तर चक्कर येते, चाललेत ना वेड्याला शेतात, एक शेंगदाण्याची एक चपाती, एक शेंगदाण्याची चटणी निदान गुंडाळून तरी न्या कागदार, काही वाटलं तर खा आणि बाटली भर पाणी खिशात न्या आणि प्या। एवढी कोण काळजी घेतं तुमची? आई नंतर आई सारखी ती पत्नीच घेते ना। म्हातारा रात्री फार फेकतो आणि खोकून छातीचं फार डबड झालं, तुमचं औषध जर संपत आलेलं असेल तर ती सांगते ना, दादू येऊन येता म्हाताऱ्याचं औषध घेऊन रे बाबा खोकल्याचं। म्हातारा रातभर खोकतो, नाही तर खोकून छातीचं फार डबड झालं, खोकता बेटे का तुटत नाही मारा म्हाताऱ्याला, येता खोकल्याचं औषध घेऊन। ही सगळी काळजी तुमची कोण करायची? माझ्या दादांनो, असेपर्यंत तुम्ही तिला किती बोला रे, पण ज्यावेळी म्हातारपणामध्ये तुमच्या सौभाग्यवती जाईल ना तुमची, त्यावेळी प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला दुसऱ्याला पाया पडावं लागतं, दुसऱ्याची मोठे करावी लागते। त्यावेळी तुम्हाला कळेल खरंच म्हातारीची किती किंमत होती, किती किंमत होती। म्हातारी जर घरात असेल ना, तुम्ही अजूनही काही नवऱ्यांना सवयच आहे, डायरेक्ट येते आणि 5 माणसं घेऊन येते, टाक चहा कर बाजरीच्या भाकरी, पण बाजरी हाय की नाही घरात बाहेर आधी आमटी कर, अरे किराणा संपला होता 2 दिवस झाले, तो आणला का नाही पाहायचा कधी? बाजरीच्या भाकरी कर, आमटी कर, खारं वांग कर, लोणचं। ती म्हणती कोणचं म्हणजे काही नाही आपलं असंच म्हणलं होतं। घरात